प्रसंगी या अमृत महोत्सवी आजच्या या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत। या मंगल कार्यक्रमात प्रसंगी ज्या ज्या क्रांतिकारकांनी ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या प्राणाची आपल्या संसाराची राख रांगोळी करून तुम्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांच्या या त्यागाला त्यांच्या या बलिदानाला आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी मी अभिवादन करतो। तसंच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सरपंच उपसरपंच आमच्या ग्रामसेवक भाऊसाहेब, मुख्याध्यापक त्यांचे सहकारी व विद्यार्थी मित्रांनो, तसेच गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध क्षेत्रातील या ठिकाणी कार्यकर्ते, या सगळ्यांना आजच्या या मंगल दिनाच्या शुभेच्छा देतो। मित्रांनो, सर्वप्रथम आज आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी जी या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून जी तयारी करून घेतली, सर्व शिक्षकांचं या ठिकाणी आपण गावाच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी आपण अभिनंदन केलं पाहिजे, आपण टाळ्या वाजल्या पाहिजे। सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा व या दिनाच्या निमित्त ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले, कारण या ठिकाणी बोलणं एवढं सोपं नाही। या ठिकाणी आल्यावर स्वतःला समजतं की काय बोलावं, परंतु हे त्यांचं फाउंडेशन आहे, हा त्यांचा बेस आहे। या ठिकाणी जे बोलतील ते पुढे नक्की भविष्यात बोलतील। म्हणून आजच्या या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भाषण केले, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या या ठिकाणी वाजवल्या पाहिजे। मित्रांनो, आज देशाला जवळजवळ 75 वर्ष पूर्ण होऊन आज आपला देश एकसंघ आहे। याला कारण म्हणजे आपली भारतीय राज्यघटना। कारण आपला प्रत्येकाने आपले जात धर्म पंथ मजहब हा घरात ठेवून घराच्या बाहेर निघताना फक्त मी भारतीय आहे आणि शेवटी देखील भारतीय आहे असा ज्या ही भूमिका ही मानसिकता तयार होईल, त्या अर्थाने खरा देश आपला भारत देश खऱ्या आपल्याला जगावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मी आज सांगू इच्छितो। मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रत्येकाने म्हणतो की शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, लेकिन आपली देखील काही जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे की आपण शाळेकडे काही दिलं पाहिजे, आपण दिला लागतो। आपण शाळेचे विद्यार्थी आहोत, या शाळेत आपण शिकलेलो आहोत। फक्त एकतर्फी त्यांना दोष देऊन असं न करता, कारण आज जो त्यांनी या ठिकाणी एवढा मोठा सुंदर कार्यक्रम घेतला, हा खरोखर त्यांचं या ठिकाणी आपण कौतुक केलं पाहिजे। आणि एवढे बोलून या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।